हॅलो एव्हरीवन, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल उज्जैन महाकाल की नगरी. पण आज आपण आलो आहोत त्या देवाकडे जो प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात करतो, श्री बडा गणेश मंदिर. महाकालेश्वर मंदिराच्या अगदी जवळ. आणि अचानक तुम्ही वर बघता आणि समोर उभा असतो एक भव्य दिव्य 18 फीट उंच गणपती बाप्पा. इंडियाज वन ऑफ द बिगेस्ट आयडल. ह्या मूर्तीची स्थापना महर्षी नारायणजी व्यास यांच्या डिवाइन विजन नंतर करण्यात आली. इथे फक्त गणपतीच नाही, कृष्णा, पंचमुखी हनुमान आणि शिव पार्वती यांचेही दर्शन घेता येते. आणि खास गोष्ट म्हणजे ही मूर्ती तयार करताना ब्रिक्स, लाईम, गूळ आणि पवित्र मातीचा वापर झाला आहे. म्हणजेच श्रद्धा आणि परंपराचे सुंदर मिश्रण. सकाळी 5:30 आणि संध्याकाळी 7 वाजताची आरती होते. जर तुम्ही उज्जैनला आला आणि महाकाल दर्शन घेतलं तर बडा गणेश मंदिरला नक्की भेट द्या. कारण इथे फक्त दर्शन नाही, इथे मिळते एक वेगळीच शांती, एक वेगळाच कनेक्शन. गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला माहिती आहे का, ह्या शहरामध्ये एक अशी जागा आहे जिथे देवीला जागृत शक्ती मानले जाते. मी बोलतेय श्री हरसिद्धी माता मंदिर बद्दल. महाकालेश्वर मंदिर पासून अगदी काही अंतरावर, पण एनर्जी पूर्ण वेगळी. हे मंदिर 51 शक्तीपीठापेक्षा एक मानले जाते. मान्यता अशी की इथे सती देवीचा कोप पडला होता. पण इथे एक ट्विस्ट आहे. हरसिद्धी म्हणजे काय माहिती आहे? हर म्हणजे लॉर्ड शिवा आणि सिद्धी म्हणजे शक्ती. ही ती देवी आहे जिची शक्ती स्वतः महादेवानी मान्य केली. म्हटले जाते की एक चंडमुंड नावाचे राक्षस पृथ्वीवर अत्याचार करत होते. तेव्हा भगवान शिवजीनी देवीला त्याचा वध करण्यासाठी आमंत्रित केलं आणि त्या विजयानंतर देवीला हरसिद्धी हे नाव मिळालं. आता सर्वात फॅसिनेटिंग गोष्ट, मंदिरातील 2 भव्य दीपस्तंभ हे मराठा काळात बांधले गेले असे मानले जाते. रोज संध्याकाळी जेव्हा हे हजारो दिवे उजळतात, ते फक्त डेकोरेशन नसतं, ते प्रतीक आहे अंधारावर प्रकाशाचा विजय. इव्हनिंग आरती संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान होते. सूर्य मावळताना, दीप उजळताना आणि ढोल नगरांच्या आवाजात जणू की देवीची उपस्थिती स्पष्ट जाणवते. आम्हाला ही आरती करता आली नाही, बट तुम्ही नक्की करा. मॉर्निंग आरती साधारण 7च्या आसपास होते. तीही आरती खूप सुंदर आहे आणि एक वेगळी एनर्जी वाटते. सेम आरती असते, फक्त स्तंभ नाही लावत. पण आता ऐका एक अशी गोष्ट जी फार कमी लोक सांगतात. राजा विक्रमादित्य हे ह्या देवीचे अत्यंत मोठे भक्त होते. लोककथेनुसार यांनी देवीला प्रसन्न करण्यासाठी अनेक वेळा स्वतःचे मस्तक अर्पण केले आणि देवीने प्रत्येक वेळी त्यांना पूर्ण जन्म दिला. ही कथा ऐतिहासिक पुराव्यापेक्षा श्रद्धेची आहे. पण ह्यामुळेच ह्या मंदिराचं आध्यात्मिक महत्व वाढतं. वाटतंय रिक्षामध्ये बसून. न्यू एक्सपिरियन्स. साक्षी आर्या कसं वाटतंय? कशी साइड मेरी फ्रेंड ने आगे. आम्ही आता महाकाल लोक कॉरिडोरच्या फूड कोर्टला नाश्ता करायला आलोय. इथे पण जण नाही बघ, चालू असेल ना. मग तुला नाही प्यायची का? चहा नाही प्यायचा का इथे? का मग आता इथला चहा कसा होता? सेम. कसा आहे? नॉट गुड. कसा आहे चहा? कसा आहे? कशी आहे पावभाजी? नॉट गुड. नाही आवडली.
आर्या पावभाजी कशी आहे? ठीक आहे, पण भूक लागली म्हणून जाते पटकन. साक्षी पावभाजी कशी आहे? ठीक आहे, ठीक आहे, मॅनेजेबल. मॅनेजेबल. पावभाजी फ्राईज चांगले आहेत. आर्या फ्राईज कसे आहेत पण मस्त नाईस. छान आहे. फ्राईज कसे आहेत? फ्राईज कसे आहेत? छान आहेत. मस्त बटाटा चांगला आहे. रसीले आलू केलं काय डोसा एक नंबर. मस्त नाईस. बरोबर आठवतं जी चूज करून एक पाऊल पुढे बाहेर खाण्यापेक्षा इथं बेटर वाटलं खायला. तेवढं आहे, टेस्ट थोडीशी आहे. हा, नाहीतर मग लाईन लागली असते. डायरेक्ट आपण महाकालला पोहोचलो असतो. फूड वॉज ॲव्हरेज. तुम्ही सगळ्यांचा रिव्ह्यू तर बघितलाच असेल व्हिडिओमध्ये. आय वुड से बाहेरचे स्टॉल्स किंवा हॉटेलपेक्षा तरी बेटर आहे. डू विजिट वन्स. कॉरिडोरचा व्ह्यू आहे. स्पीड होती ना, हां, त्याचा अजून जास्त स्पीडने आपण कव्हर केलं असतं माहिती का? जो रूट असतो त्या तिकडनं जावंच लागतं. आता बरं वाटतंय ना हे बघ ना. काय करतेस? जेवण करून छान वाटलं का? हॅपी डान्स. वाटतं आता मला. जे दाणे असतात ना ते रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचे आणि मग सकाळी ते दाणे खायचे. कोरडे चांगले लागतात आणि त्याचं पाणी पण आहे ना थोडंसं गरम करून कोमट करायचं मग प्यायचं. ई नाही साधारण किती घ्यायचं? एक 2, 4, 5 दाणे असतात. कडून आहे तेच सांगते ना, पाणी भिजवलं ना की हे नाही लागत, कडू नाही लागत. ऍसिडिटी आणि इट इज अ बेनिफिट. अजून नाईस टिप. येस, ट्राय करून बघा. 1 महिन्यात फरक दिसेल तुम्हाला. ओके, प्लीज ट्राय गाईज, ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे. ऍसिडिटीवरती काहीच औषध नाही. इव्हन गोळ्यांनी सुद्धा ऍसिडिटी होती. थँक्यू अपूर्वा. येस. हो. महाकालेश्वर मंदिरात पाऊल टाकताच तो धुपाचा सुगंध, घंटानाद, हर हर महादेवचा गजर, त्या क्षणी कळतं आपण काहीतरी मोठ्या शक्तीसमोर उभं आहोत. महाकाल म्हणजे फक्त देव नाही, तो काळाचा स्वामी आहे. हिते वेळ थांबल्यासारखा वाटतो. आता आम्ही आलोय ओंकारेश्वरला, पण गर्दी खूप आहे इथे. एवढी गर्दी आहे. महाकाल म्हणजे काळ, बडा गणेश म्हणजे बुद्धी आणि हरसिद्धी माता म्हणजे शक्ती. आणि जेव्हा हे तिन्ही अनुभव एकाच दिवशी घेतले तेव्हा मला जाणवलं की उज्जैन तुम्हाला बदलवतं. आणि जर तुम्ही इथे आलात तर फक्त फोटो काढू नका. आरतीच्या वेळेस 2 मिनिटं शांत उभं राहा आणि बघा, तुमचं मन स्वतःच उत्तर देईल. हर हर महादेव.